श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. देवी लक्ष्मी मातेला संपत्तीची देवता म्हणून आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानलं जातं. लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानतात. देवी लक्ष्मीची 8 रूपं आहेत आणि त्यातीलच एक रूप म्हणजेच महालक्ष्मी. ही महालक्ष्मी धनाची देवी मानली जाते. आपल्या हिंदू मान्यतेनुसार ज्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीची कृपा असते तर त्याच्या आयुष्यात त्याला कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. त्याच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो. त्याच्या घराची भरभराट झालेली असते. त्याचे जीवन हे आनंदात जाते. असं म्हणतात की जो कोणी धन कमवतो तर त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ही माता लक्ष्मी, महालक्ष्मी आपल्या घरी येण्यापूर्वी आपल्याला देत असते शुभ संकेत. तर या शुभ संकेतांकडे आपण चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही किंवा कोणत्या गोष्टी जर घडत असतील तर त्या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. तरच आपल्या घरी लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे. आता हे कोणते शुभ संकेत आहेत, कोणते शुभ संकेत लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यापूर्वी देत असते, तर हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर ही देवी लक्ष्मी माता आपल्या घरी येणार असल्याचे काही संकेत आपल्याला स्वप्नामधून देखील मिळत असतात. जर तुम्हाला अशीच काही स्वप्न जर पडत असतील तर समजून घ्या की देवी लक्ष्मी माता तुमच्या घरी आगमन करणार आहे. तर आता हे आपण शुभ संकेत जे जाणून घेणार आहोत तर त्यातील जो पहिला शुभ संकेत आहे तो म्हणजे आपल्याला पडणारं स्वप्न. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये जर देवी देवता जर येत असतील किंवा त्याला जर सतत देवी देवता आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी माता लवकरच त्याच्या घरी वास करणार आहे, आगमन करणार आहे. आणि याशिवाय त्याच्या स्वप्नामध्ये जर हिरवळ किंवा धन, पैसा, खजिना, सोने चांदी जर दिसत असेल तरी देखील लक्ष्मी माता आपल्या घरी लवकरच वास करणार असं आहे, याचे हे शुभ संकेत असतात. तर या शुभ संकेताकडे त्यानं चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. तसेच जर घरात काही चांगल्या गोष्टी जर सतत घडत असतील, ज्यामुळं आनंदी वातावरण घरामध्ये निर्माण जर होत असेल तर समजावं की घरामध्ये वातावरण सकारात्मक होणार आहे. आणि याबरोबरच जे व्यक्ती जो विचार करत आहे आणि तेच जर घडत असेल तर समजून जावं की लवकरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करणार आहे. तसेच तुम्ही एखाद्या जर महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जर जात असाल आणि वाटेमध्ये एखादी व्यक्ती जर तुम्हाला झाडू मारत असताना दिसली तर समजून जावं की आपल्या घरातील जी संकट आहेत, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, आपली गरिबी हटणार आहे. तसेच आपण आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी पक्ष्यांची घरटे पाहत असतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु असेच जर एखाद्या पक्षाने किंवा चिमणीनं जर आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील कोणत्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये जर घरटं जर बनवलं असेल तर हे देखील देवी लक्ष्मी मातेच्या आगमनाचं शुभ लक्षण मानलं जातं. हा एक लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यापूर्वी शुभ संकेत देत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु अचानक जर कधी काळ्या मुंग्या जर आपल्या घरामध्ये आल्या किंवा घराच्या अंगणामध्ये, दारामध्ये जर इतर ठिकाणी आपल्या घराच्या आजूबाजूला जर त्या आपल्याला दिसत असल्या, एकत्र समूहाने जर दिसत असल्या तर यामुळं आपण समजून जावं की लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होणार आहे आणि आपली जी काही अडथळलेली कामं असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे. लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास असणार आहे. तसेच आपल्याला अचानक कधी-कधी आपल्या हाताला खाज सुटू लागते. जर उजव्या हाताला जर कधी अशी खाज जर सुटू लागली तर आपल्याला समजून जायचं आहे की आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे. लक्ष्मी आपल्या हातामध्ये येणार आहे आणि आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे. आपलं घर हे धनधान्याने भरणार आहे. तर असा हा शुभ संकेत लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यापूर्वी देत असते. तसेच आपल्या घरामध्ये आपल्या भिंतींवर आपल्याला पालही नेहमी दिसत असते. परंतु जर एकाच वेळेला आपल्याला जर 3 पालींचा समूह एकाच वेळेला जर दिसत असेल, एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मी माता आपल्या घरी आगमन करणारा असण्याचं शुभ लक्षण मानलं जातं. आणि यामुळं देखील आपल्या घरामध्ये जी गरिबी असेल, दारिद्र्यता असेल तर ती दूर होणार असल्याचं देखील हे सूचित होत असतं. आणि
ह्या जर पाली आपल्याला आपल्या भिंतीवर जर 3 पाली एकत्र जर दिसल्या तर नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे असं देखील आपल्याला शुभ संकेत मिळत असतो. तसेच आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या मेन गेट जवळ जर आपल्याला कधी रुईचं झाड जर उगवलेलं दिसलं तरी देखील आपण समजून जायचं आहे की आता आपली चांगली वेळ सुरू होणार आहे आणि हे झाड आपल्या भविष्यातील चांगल्या दिवसांचा आपल्याला संकेत देत असतं. तसेच जर आपल्या घरासमोर एखादी सफेद रंगाची जर गाय येऊन हंबरडा जर फोडू लागली तर ती देखील लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येणार आहे, तर असा याचा संकेत असतो. त्यामुळं आपल्याला या गाईला गूळ आणि एक चपाती भरून तिचं स्वागत करायचं आहे आणि तिला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये चिमण्या या नेहमी येत असतात, चिवचिवाट करत असतात. परंतु जर एकत्र जर चिमण्यांचा समूह आला आणि तो जर आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये जर चिवचिवाट करू लागला, तर समजून जायचं आहे की आता आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे. हे शुभ संकेत लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यापूर्वी देत असते. म्हणजेच चिमण्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या अंगणामध्ये येऊन एकत्र समूहाने जर चिवचिवाट करत असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करणार आहे हे आपण समजून जायचं आहे. आणि म्हणूनच आपण या चिमण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे आणि दाणे टाकायचे आहेत. तर असे हे शुभ संकेत लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यापूर्वी देत असते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा आपल्याला आपल्या स्वप्नातूनही मिळत असतात. आपल्याला जर अशी जर स्वप्न पडत असतील तर समजून घ्यावं की देवी लक्ष्मी माता आपल्या घरात विराजमान होणार आहे. त्याचबरोबर जर स्वप्नामध्ये बीळ असलेला साप म्हणजे बिळात असलेला साप जर दिसला तर आपल्या घरी धन येणार आहे असं समजायचं आहे. हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवत असतं. या पद्धतीची अनेक लक्षणं आपल्याला धनलाभाचे संकेत देत असतात. तसेच आपण हे जे शुभ संकेत असतात असेच अनेक प्रकारचे शुभ संकेत आपल्याला अनेक वेळा मिळत असतात, पडत असतात. तर या शुभ संकेतांकडे चुकूनही या घडणाऱ्या गोष्टींकडे चुकूनही आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. या जर गोष्टी आपल्या आजूबाजूला जर घडत असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरी आगमन करणार आहे. लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरी नेहमी राहणार आहे हे आपण समजून जायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही आणि लक्ष्मी मातेचं स्वागत आपल्या घरी अवश्य करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.